विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत एक्सरसाइज 7 मधले शेवटचे 2 प्रश्न, जे की सम आणि विषम संख्यांवर आधारित प्रश्न आहेत आणि परीक्षेला वारंवार विचारले जातात मुलांनो. चला तर मग अगदी सोप्या पद्धतीने आपण सोडवणार आहोत 9वा आणि 10वा प्रश्न. If the sum of the two odd numbers is completely divisible another odd number, then which of the following can be the कॉन्टिनंट. म्हणजे काय म्हणतोय, प्रश्न समजला का तुम्हाला? पहा, प्रश्न आधी समजून घ्या. सम ऑफ द टू ऑड नंबर म्हणजे काय? दोन विषम संख्यांची बेरीज ही कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय अनदर ऑड नंबर. दोन विषम संख्येच्या बेरजेला दुसऱ्या एखाद्या विषम संख्येने पूर्णपणे भाग गेला पाहिजे. आणि अशी संख्या कोणती आहे ती पर्यायामधून तुम्हाला ओळखायची आहे मुलांनो. पहा, हा प्रश्न सोडवण्यासाठी काही नियम आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण सम आणि विषम संख्येचे नियम पाहिले होते. त्या नियमानुसार पहा, विषम प्लस विषम म्हणजे ऑड नंबर प्लस ऑड नंबर इज इक्वल टू इव्हन नंबर म्हणजे समसंख्या. मग या नियमानुसार पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 ह्या तिन्ही संख्यांमध्ये तिन्ही पर्याय तुमचे काय आहेत? विषम संख्या आहेत. आणि पर्याय क्रमांक 4, 12 हे काय आहे? समसंख्या आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे तुमचे उत्तर बरोबर आहे. पहा, असाच 10वा प्रश्न सुद्धा आपण अगदी सोप्या पद्धतीने सोडवणार आहोत. पहा, 10वा प्रश्न. व्हॉट इज सम ऑफ ऑल ऑड नंबर फ्रॉम 1 to 20? ऑड नंबर म्हणजे काय? तर विषम संख्या. 1 ते 20 मधल्या विषम संख्येची तुम्हाला बेरीज करायला सांगितली आहे. पहा, 1 ते 20 मधल्या विषम संख्या कोणत्या आहेत? तर 1, 3, 5, 7, 9, 11, 30, 50, 70 आणि 90. हे टोटल किती आहेत? 10 संख्या आहेत. आणि 10 गुणिले 10 म्हणून उत्तर काय आहे तुमचं? 100. पर्याय क्रमांक 1. किंवा आपण दुसऱ्या आणखी एका पद्धतीने हे सुद्धा सोडू शकतो. पहा, n म्हणजे काय? तर विषम संख्या. मग n चा वर्ग. n चा वर्ग म्हणजे काय? 10 चा वर्ग. 10 चा वर्ग किती आहे? 100. म्हणून पर्याय क्रमांक 1 100 हे तुमचे उत्तर बरोबर आहे. पहा, असे सोप्या पद्धतीने प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या सक्सेस स्टडी हब अकॅडमीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच सोप्या प्रश्नासह पुढील व्हिडिओमध्ये.